हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सान्वी फॅशन यूट्यूब चॅनल. सध्या लग्नाचं सीझन सुरू आहे आणि लग्नाचं सीझन म्हटलं की साडी आणि नटणं थटणं हे प्रत्येक महिलेला खूप आवडत असते. परंतु फक्त साडी घालूनच आपला शृंगार पूर्ण होत नाही. तर जोपर्यंत आपण दागदागिने घालत नाही तोपर्यंत आपल्या लूक हा परफेक्ट होत नाही. आणि म्हणूनच दागदागिने सध्या ही खूपच ट्रेंडमध्ये आहे. तर आता लग्नसराईमध्ये घालण्यासाठी असे दागदागिने खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही माझ्या सान्वी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच ट्रेंडिंग फॅशन आणि डिझाईन्स पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर लग्नाचं सीझन चालू आहे आणि लग्नात दागदागिने घातल्याशिवाय शोभा येत नाही. आणि दागदागिन्यांमध्ये पारंपरिक दागिना आहे तो म्हणजे ठुशी. ठुशी अगदी पारंपरिक आहे आणि खूप सुंदर दिसतो. पैठणी साडी असेल, नऊवारी असेल, नवरीसाठी असेल किंवा कुठल्याही जवळच्या लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी असेल, ठुशी ही खूप सुंदर दिसते आणि आकर्षक दिसते. आता ठुशी नुसतं एकाच प्रकारचे नव्हे तर यामध्ये वेगवेगळे प्रकारचे ठुशी आपल्याला पाहायला मिळतात. साडींवरती वेगळे, नऊवारीवरती वेगळे, तसेच आपल्या आवडीनुसार आपण ठुशी हे सिलेक्ट करू शकतो. ठुशी ही असलेला खूप आपला पारंपरिक दागिना आहे. आधीपासून चालत आलेला हा पारंपरिक दागिना, यामध्ये आधुनिकता म्हणून काही डायमंड स्टोन असलेले ठुशी आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये असलेले कलरफुल तसेच व्हाईट किंवा इतर स्टोनचे वर्क केलेले असतात आणि म्हणून ही ठुशी अगदी सुंदर आणि आकर्षक दिसते. तुम्ही कुठल्याही समारंभामध्ये ठुशी वापरा, खूप सुंदर आणि छान क्लासिक लुक मिळेल. त्यानंतर दुसरा दागिना आहे तो म्हणजे कोल्हापुरी साज. कोल्हापुरी साज प्रत्येकाला माहीतच आहे. कोल्हापुरी दागिने हे खूप सुंदर दिसतात. यावरती मराठी लुक आणि मराठी लुकवरती कोल्हापुरी दागिना मग तर विषयच नाही आहे. आणि म्हणूनच तुम्ही जर पैठणी किंवा नऊवारी किंवा कुठलाही मराठी साज करत आहे तर मराठमोठ्या साजमध्ये कोल्हापुरी दागदागिने नक्की परिधान करा. कोल्हापुरी दागिन्यांमध्ये लॉंग मंगळसूत्र म्हणजे लॉंग हार, मंगळसूत्र देखील येतो, ठुशी टाईप देखील येतात, बांगड्या, त्यानंतर नथ, अशा प्रत्येक दागिने हे खूप सुंदर दिसतात. तर कोल्हापुरी साज हा तुम्हाला खूप आकर्षक आणि क्लासिक लुक देतं. तर तुम्ही आता लग्नसराईमध्ये कोल्हापुरी साज नक्कीच घाला. तसेच नथ हा दागिना अगदी पारंपरिक आणि हा महाराष्ट्रीयन लोकसाठी अगदी महत्त्वाचा दागिना आहे तो म्हणजे नथ घातल्यानंतर आपला चेहरा हा खूप वेगळा आणि आकर्षक दिसतो. नथ ही मोत्यांची नथ, तसेच तुम्ही मेटलमध्ये देखील वापरू शकता. डायमंड स्टोन असलेली नथ देखील खूप सुंदर दिसते आणि म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोत्याची, डायमंड स्टोनची आणि मीनाकरी असलेले नथ जे आहे ते वापरू शकता. तुमच्या साईजनुसार, आवडीनुसार नथ हा दागिना तुम्ही नक्कीच घ्या. तर असे काही दागिने आहेत जे खूप सुंदर आणि पारंपरिक तसेच क्लासिक लुक आपल्याला देतात. तर हे दागिने नक्कीच लग्नात वापरा. व्हिडिओ आणि डिझाईन्स आवडल्यास लाईक शेअर करा.